नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सरकारकडून कृषी यंत्रसामग्रीसाठी 50,000 रुपये ते त्यापेक्षा अधिकची सबसिडी जी आहे तर ती मिळू शकते. पण आता अनेक शेतकऱ्यांना कोणत्या यंत्रावर किती अनुदान मिळते ह्याची माहिती जी आहे तर ती नसते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, रोटाव्हेटर आणि पॉवर टिलर तसेच काही इतर कृषी यंत्रांवरती किती सबसिडी मिळते याची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारकडून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना ज्या आहेत तर ते सुरू आहेत. यामध्ये महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्याला खरेदी केलेल्या यंत्र खरेदी केल्याच्या रकमेच्या 40% ते 60% पर्यंतची सबसिडी जी आहे तर ती यामध्ये मिळू शकते. यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होतो आणि शेती आधुनिक पद्धतीने करता येते. एक नंबरला आहे ठिबक सिंचन. सर्वात जास्त सबसिडी मिळणारी योजना म्हणजेच ठिबक सिंचन आहे. जर तुम्ही ठिबक सिंचन बसवलेले नसेल त्याआधी आपल्याला जो अर्ज आहे तर तो करून घ्या, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या वेळेपर्यंत आपल्या ठिबकची जी सबसिडी आहे किंवा जे डॉक्युमेंट अपलोड व्हेरिफिकेशनचे जे स्टेटस आहे तर ते अपडेट होऊन जातील. आता लहान जे शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी, त्यांच्यासाठी 55 ते 60% पर्यंतची सबसिडी दिली जाते आणि जे मोठे शेतकरी आहेत त्यांना 45 ते 50% पर्यंतची सबसिडी या ठिकाणी भेटत असते. 2 नंबरला आहे स्प्रिंकलर. स्प्रिंकलरचं देखील सेम आहे, 45 ते 55% पर्यंत छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे. आता काही ठिकाणी स्प्रिंकलरचे रेटनुसार आहे. साधारण 40,000 रुपयाचा आपण जर स्प्रिंकलर सेट विकत घेतला तर यावरती आपल्याला 20,000 रुपयेपर्यंतची सबसिडी जी आहे तर ती भेटू शकते. त्यानंतर आहे रोटाव्हेटर. रोटाव्हेटर हे जमीन तयार करण्यासाठी खूप महत्त्वाची यंत्र जे आहे तर ती मानली जाते. आता यावरती देखील सरकारने सबसिडी जी आहे तर ती जाहीर केली आहे मागील काही वर्षापासून. तर सबसिडी जी आहे तर ती 40% ते 50% पर्यंतची आहे. यामध्ये रोटाव्हेटरच्या किमतीनुसार सबसिडी जी आहे तर ती भेटत असते. 30,000 पासून ते 50,000 किंवा त्यापेक्षा अतिरिक्त जी सबसिडी आहे तर ती शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्यानंतर आहे छोटा पॉवर टिलर. तर यामध्ये शेतकऱ्यांना 40% ते 50% पर्यंतची सबसिडी जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जाते. कॅटेगरीनुसार जी सबसिडी आहे तर ती बदलत असते. यामध्ये आता पॉवर टिलरची किंमत जर 3 लाख रुपये असेल तर 50% सबसिडीच्या हिशोबाने 1.5 लाख आणि जे कमीत कमी जे आहे तर ते 1 लाखापर्यंतचे अनुदान जे आहे तर ते शेतकऱ्याला भेटत असतं. आता अर्ज करण्याच्या प्रोसेसमध्ये शेतकरी ज्या काही चुका करतात तर त्या देखील आपण एकदा समजून घेऊयात. यामध्ये आता आपल्याला अर्ज जो आहे तर तो कुठे करायचा, तर महाडीबीटी पोर्टलवरती आपल्याला अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपलं अकाउंट जे आहे तर ते लॉग इन करायचं. त्यानंतर यंत्रसामग्रीचे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर आपले जे यंत्र खरेदी करायचं आहे तर ते यंत्राच्या ऑप्शनवरती क्लिक करा. HP श्रेणी निवडा किंवा आपल्याला त्याचे जे साईजनुसार जे यंत्र खरेदी आहे तर ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती जी आहे तर ती जतन करायची आहे. पण अर्ज झाल्याच्यानंतर काही दिवसात आपल्याला संमती येते. पूर्वसंमती आल्याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक, पॅन कार्ड ही जे अत्यावश्यक डॉक्युमेंट आहेत तर ते अपलोड करायची आहे. आणि हे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने अपलोड करा. ब्लर डॉक्युमेंट अपलोड करू नका, जेणेकरून आपला अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच शेती आणि सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा.